वन्या देवाचा प्रसाद घेऊन हॉस्पिटलकडे निघाली. तिच्या मनात एकच विचार घोळत होता, तोच आहे का ज्याच्याशी वडिलांनी माझं लग्न ठरवलं होतं? ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि थेट ऑपरेशन थिएटरच्या दिशेने गेली. अजूनही ऑपरेशन सुरूच होतं. गीता आणि वनिता दोघी बेंचवर बसलेल्या होत्या. वन्या त्यांच्या शेजारी जाऊन बसली. सुमारे अर्ध्या तासाने हरीश आणि श्वेता तिथे आले. हरीश थेट गीताजवळ गेले. गीता, तुम्ही तरी काहीतरी कळवायला हवं होतं. मी आता आलो आहे. श्वेता काकूनेही तिचा धीर धरत हात पकडला. दिनेश अण्णा नक्की बरे होतील. अक्का, तू चिंता करू नकोस. मी वणूला आमच्याकडे घेऊन जाते. तिला काहीतरी न्याहारी घालते आणि नंतर तुझ्यासाठी डबा घेऊन येते. वन्याने सौम्य आवाजात म्हणण्याचा प्रयत्न केला. नको काकू, आम्ही काहीतरी कॅन्टीनमधून खाऊ. श्वेता काकू हसत म्हणाल्या, अगं, तू आणि वणू दोघेही माझ्या मुलीसारख्याच आहात. काही तक्रार नको. मी तिला घेऊन जाते आणि हरीश इथेच राहील. असं म्हणून त्यांनी वणूला सोबत घेतलं. हरीश काका गीता आणि वन्याच्या शेजारी बसले. 10:30 वाजले आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेरचं लाईट अचानक बंद झालं. वन्या क्षणार्धात उठली आणि थेट ओटीजवळ गेली. डॉक्टर राज बाहेर आले आणि वन्याचा आवाज थरथरला. डॉक्टर, माझे बाबा, ते कसे आहेत? ते ठीक आहेत ना? मयूरच्या मनात अजूनही मंदिरातला क्षण गुंजत होता. आरतीच्या थाळीत त्याच्यासमोर जी मुलगी होती ती वन्याच असावी यावर त्याला विश्वासच बसत नव्हता. सुरुवातीला त्याने थाळी सोडायचा विचार केला होता, पण पुजाऱ्यांच्या शब्दांनी त्याचा निर्णय थांबवला. जे काही त्यांनी सांगितलं त्या दिवशीचं रोहिणी नक्षत्र आणि त्या दोघांनी मिळून केलेली आरती, त्याने मयूर अंतर्मुख झाला. पुजाऱ्यांनी जेव्हा वन्याच्या वडिलांविषयी विचारलं तेव्हा त्याला खात्री पटली की तीच वन्या आहे. पण त्याहूनही धक्का बसणारी गोष्ट म्हणजे दिनेश काकांना हार्ट अटॅक आलेला होता आणि त्यांचं ऑपरेशन चालू होतं. वन्याशी थोडक्यात संवाद झाला ती हॉस्पिटलकडे निघून गेली होती. मयूरनेही ठरवलं होतं की हे सगळं वडिलांना सांगायला हवं, पण फोनवर नव्हे तर प्रत्यक्ष. तो घरी पोहोचला आणि त्याच्या आईवडिलांना सगळी माहिती दिली. मंदिरातील भेट, दिनेश काकांचं ऑपरेशन आणि वन्याचं अस्वस्थ मनस्थितीत असणं. हरीश आणि श्वेता दोघंही तात्काळ निघाले. हरीश हॉस्पिटलला गेले आणि श्वेता वन्या आणि गीता यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन वन्याची बहीण वनिताला घेण्यासाठी निघाल्या. मयूरने सांगितलं की त्याला क्लायंट मीटिंग आहे आणि त्यामुळे तो येऊ शकणार नाही. पण नंतर क्लायंटचा फोन आला आणि मीटिंग पुढे ढकलली गेल्याने त्याने स्वतः हॉस्पिटलला जाण्याचं ठरवलं. डबा पॅक करून तो तयार झाला. तेवढ्यात त्याची आई वनितासोबत परत आली. श्वेता म्हणाल्या, तू डबा घेऊन जातोयस? मीटिंग नाही का रे? तुला उशीर होईल ना? मयूरने उत्तर दिलं, काळजी नको करू साई, मीटिंग पुढे ढकलली गेली आहे. मी हॉस्पिटलला चाललो आहे काकांना भेटायला आणि हा डबा त्यांच्यासाठीच आहे. श्वेताने हसून म्हटलं, बरं झालं तू इथे आहेस. मी इथे वनितासोबत राहते. वनिता वर्षिताच्या रूममध्ये जाऊन फ्रेश हो. ती वरच आहे. मग मी तुला नाश्ता देते. मयूर हॉस्पिटलकडे निघाला. पोचल्यावर त्याने पाहिलं की त्याचे बाबा हरीश बाहेर उभे होते. बाबा, तुम्ही बाहेर का उभे आहात? सगळं ठीक आहे ना? मयूरने विचारलं. हरीश म्हणाले, कॉलेजमधून फोन आला म्हणून थोडा वेळ बाहेर आलो होतो. तुझी मीटिंग नाही का आज? बाबा, मीटिंग पुढे ढकलली गेली आहे म्हणून डबा घेऊन आलो आहे. चला आत जाऊया, मयूरने उत्तर दिलं. ते दोघं आत गेले. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर गीता आंटी शांतपणे बसलेल्या होत्या, तर वन्या दाराजवळ उभी होती. त्या क्षणी ओटीचं लाईट बंद झालं आणि डॉक्टर राज बाहेर आले. वन्या चिंतेने पुढे आली. डॉक्टर, माझ्या वडिलांचं कसं आहे? डॉक्टर राज सौम्य हसत म्हणाले, काळजी करू नकोस वन्या, ते आता धोक्याच्या बाहेर आहेत, पण अजून बेशुद्ध अवस्थेत आहेत. 6 तासात शुद्धीवर येतील. हरीशने लगेच दोन्ही हात जोडून देवाचे आभार मानले. ऑपरेशन यशस्वी झालं हेच पुरेसं आहे. मी श्वेताला फोन करतो. काका फोन करण्यासाठी बाजूला गेले. मयूर पुढे येत म्हणाला, तुझे वडील बरे होतील. तू ताण घेऊ नकोस. मी तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे. कृपया काहीतरी खा. वन्या शांतपणे म्हणाली, आई वॉशरूमला गेली आहे. ती आली की आपण कॅन्टीनमध्ये जाऊ. आई परत आली. मग ते तिघं मिळून कॅन्टीनमध्ये गेले. तेवढ्यात हरीश काकाही आले आणि चौघं टेबलावर बसले. मयूरने डबा उघडून सर्व केला. त्याची आई श्वेता आंटी खूप छान स्वयंपाक करतात. आज त्यांनी इडली आणि चटणी बनवलेली होती, अगदी प्रेमाने. ते जेवत होते, पण त्या जेवणात एक वेगळी शांतता आणि भावना भरून राहिलेली होती.
काळजी, आशा आणि एक नातं जे नव्याने उलगडू पाहत होतं. हरीशने वन्याकडे प्रेमाने पाहिलं आणि सौम्य हसत म्हणाला, तू लहान होतीस जेव्हा मी तुला शेवटचं पाहिलं, आणि आता बघ किती समजूतदार आणि मजबूत स्त्री झाली आहेस. वन्या हसून म्हणाली, हो काका, तेव्हा मी आणि मयूर हायस्कूलमध्ये होतो. नंतर मी मुंबईला शिक्षणासाठी गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर इथे परत आले आणि तुमच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून रुजू झाले. गीतानेही त्यांच्या संभाषणात सामील होत सांगितलं, माझी पण मयूरसोबत 7 वर्षांनी भेट झाली. पूर्णपणे बदलला येतो. वन्या हसत म्हणाली, हो अगदी खरं. मी तर मंदिरात त्याला ओळखलंही नाही. थोडा वेळ सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला. वन्या आणि गीता शांतपणे बोलत होत्या. त्यानंतर वन्याने आईला घरी जाण्यास सांगितलं, कारण ती हॉस्पिटलमध्ये थांबणार होती. हरीश काका महाविद्यालयात त्यांच्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी निघून गेले. हॉस्पिटलमध्ये आता फक्त मयूर आणि वन्या होते. दोघंही वार्डकडे गेले जिथे दिनेश दाखल होते. ऑपरेशननंतर त्यांना वार्डमध्ये हलवलं गेलं होतं. ते अजूनही बेशुद्ध अवस्थेत होते. दोघं बेंचवर शांत बसले होते. एवढ्यात मयूरचा फोन वाजला. त्याने फोन अटेंड करण्यासाठी बाहेर जावं लागलं. सुमारे 3 तासांनी अचानक वन्या उठली, कारण वार्डमधून तिचं नाव घेऊन वडिलांनी हाक मारली होती. ते शुद्धीवर आले होते. वन्या त्वरेने वार्डमध्ये गेली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. मयूरही तिच्या पाठीमागून आत आला. काका, कसं वाटतंय आता? मयूरने हळुवारपणे विचारलं. दिनेश हसत म्हणाले, मयूर बेटा, आता बरं वाटतंय. डॉक्टर राज तिथेच होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं, आता त्यांना शुद्ध आली आहे. पुढील निरीक्षणासाठी 2 दिवस लागतील. त्यानंतर डिस्चार्ज करू. रात्री वन्या हॉस्पिटलमध्येच थांबली होती. मयूर तिला आणि अम्माला डबा आणून दिला होता. डब्बा ठेवत त्याने विचारलं, जर काही प्रॉब्लेम नसेल तर एक विचारू का? वन्याने मान डोलावली. हो विचार. मी इथेच थांबू का? कारण तू एकटी आहेस आणि काकानेच सांगितलंय की मी इथे थांबावं. पण जर तुला अडचण वाटत असेल तर मी बाहेर रूम बुक करून राहीन. मयूर शांत स्वरात म्हणाला. वन्याने थोडा वेळ विचार केला आणि मग हळूच म्हणाली, नाही, असं करू नकोस. तू इथेच थांब. दोघांनी जेवण घेतलं. त्या रात्री दोघं शांतपणे काही वेळ एकत्र बसून बोलले. काही शब्दांची गरज नव्हती. त्यांच्या डोळ्यात भावनांची देवाणघेवाण चालू होती. सकाळी एक नवीन दिवस उगवत होता आणि त्या दोघांच्या नात्यातही. दिनेशला शुद्ध आली आणि डोळे उघडताच त्यांनी पाहिलं, मयूर आणि वन्या सोफ्यावर झोपलेले होते. त्या दोघांच्या चेहऱ्यावर शांत झोपेचं प्रतिबिंब होतं. त्यांना अशा प्रकारे एकत्र पाहून दिनेशच्या मनात एक वेगळाच आनंद दाटून आला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्या आनंदाश्रू होते. हे दोघं एकत्र किती सुंदर दिसतात, त्यांच्या मनात आलं. माझी वन्या आणि मयूर, अगदी परफेक्ट जोडपं. इतक्यात दरवाजा उघडला. हरीश, श्वेता आणि गीता आत आले. त्यांनीही सोफ्यावर झोपलेल्या त्या दोघांकडे पाहिलं आणि थोडं आश्चर्याने पाहिलं. दिनेशने हाताने इशारा करत सांगितलं, त्यांना डिस्टर्ब करू नका, झोपू द्या त्यांना. नर्स आत आली आणि थोड्या मोठ्या आवाजात तब्येतीची चौकशी करू लागली. औषध द्यायला लागली. त्या आवाजाने मयूर आणि वन्या दचकून जागे झाले. दोघं थोडेसे गोंधळून उभे राहिले, पण ते पाहून सगळे हसले. त्या गोंधळलेल्या हालचालीतही एक निरागसपणा होता. मयूरला अजूनही कालचं संध्याकाळचे क्षण आठवत होते. काकांसाठी आणि वन्यासाठी डब्बा घेऊन गेला होता आणि त्या दोघांनी खूप वेळ बोलत गप्पा मारल्या होत्या. कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी तो जागा झाला तेव्हा लक्षात आलं की वन्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली होती. मयूरच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याच्यासाठी ती एक परिपूर्ण सकाळ होती. त्याच्या आईने सकाळी नाश्ता तयार करून हॉस्पिटलला नेला होता. मयूरने घरच्यांना सांगितलं की मीटिंग कॅन्सल झाली आहे, पण खरं तर ती त्याने मुद्दाम पुढे ढकलली होती. आज तो वन्यासोबत वेळ घालवायचा ठरवूनच आला होता. संध्याकाळी 5:45च्या सुमारास तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचला. वॉर्डमध्ये शिरला आणि पाहिलं की काका झोपलेले होते आणि सोफ्यावर वन्या एकदम शांत झोपलेली होती. तिचं चेहऱ्यावर एक समाधान होतं, जणू कोणतीही काळजी नसलेलं लहान बाळ झोपलेलं असावं तसं. मयूरने त्यांना उठवलं नाही. तो शांतपणे बेडजवळच्या खुर्चीवर जाऊन बसला. काही क्षणांनी दिनेश काकांचा फोन वाजला. त्यांनी तो उचलला आणि रिंगटोनमुळे वन्या हळूच जागी झाली. तिने डोळे उघडले आणि हलकसं हसली. मयूरच्या मनात फक्त एकच विचार आला, किती सुंदर हसते ती. वन्या बाहेर निघून गेली आणि काका फोनवर बोलायला लागले.
त्यांच्या बोलण्यावरून मयूरला समजलं की फोन वडिलांचा होता. फोन संपल्यानंतर दिनेशने त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं, मयूर, तुला माझी मुलगी आवडते का? मयूर एकदम गोंधळला, पण काही न बोलता त्याने मान हलवून होकार दिला. काकांनी हसत प्रतिसाद दिला, जणू त्यांनाही हाच निर्णय हवा होता. मयूरने मात्र स्पष्टपणे सांगितलं, पण काका, जर ती या नात्यात आनंदी नसेल किंवा तिला मी आवडत नसेल तर कृपया तिच्यावर जबरदस्ती करू नका. त्याच्या त्या प्रामाणिकतेमुळे दिनेश अधिक भावुक झाला. त्याला खात्री पटली, मयूर केवळ त्याच्या मुलीला प्रेम करतो इतकंच नव्हे तर तिच्या निर्णयाचा आदरही करतो. वन्या आत आली आणि तिच्या चेहऱ्यावर शांततेचा एक वेगळाच भाव होता. कदाचित तिने दिनेश आणि मयूरमधील संवाद ऐकला असावा. तिने काही न बोलता बाबांना औषध दिलं आणि पुन्हा शांतपणे बाजूला जाऊन बसली. मयूर तिच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं. ती एवढी शांत का आहे? दिनेशने ते ओळखलं आणि त्याला हळूच जवळ बोलावलं. हळू आवाजात त्याने सांगितलं, आता मी तुला जो प्रश्न विचारला तोच प्रश्न मी तिला देखील विचारला, पण तिने काही उत्तर दिलं नाही आणि जाऊन सोफ्यावर बसली. मी बोलायचा प्रयत्न केला पण ती झोपली. मयूर हसला, पण त्याच्या मनात विचार येत राहिला, ती गप्प का राहिली? म्हणजे तिला मी आवडत नाही का? पण तरीही कुठेतरी त्याच्या मनात आशा होती. तो तिच्याकडे पाहत राहिला. ती रागाने त्याच्याकडे पाहत होती, पण मयूरच्या मनात फक्त एकच भावना उमटली, रागातही ती खूपच गोड दिसते. थोड्या वेळाने ते दोघं गप्पा मारत बाहेर गेले. वन्या अजूनही काही न बोलता शांत होती. काही क्षणांनी ती पुन्हा आत आली, पण अचानक घसरली. मयूर जवळच होता. त्याने पटकन तिला कमरेतून पकडलं आणि तिला सावरलं. त्या क्षणाला दोघांचे डोळे एकमेकांत भिडले होते. त्या नजरेत एक अनामिक ओढ होती. मयूरच्या मनात विचार चमकून गेला, तिचे डोळे किती सुंदर आहेत, थोडेसे छोटे पण खूप बोलके. पण अचानक दिनेश काकांना खोकला आला आणि त्या दोघांनी लाजून बाजू घेतली. मयूर गोंधळला आणि लाजून एकटाच हसू लागला, अगदी वेड्यासारखा. तेवढ्यात मयूरच्या मोबाईलवर त्याच्या बाबांचा कॉल आला. त्यांनी सांगितलं की वन्याला कॉलेजमध्ये तातडीची मीटिंग आहे, म्हणून तिच्यासोबत लगेच पोहोचावं. मयूरने ही गोष्ट वन्याला सांगितली. ती थोडीशी चिंतित झाली. काका एकटे राहतील का? तेवढ्यात डॉक्टर राज आले आणि त्यांनी समजावलं, काळजी नको, मी माझ्या मित्राची दिनेशची योग्य ती काळजी घेईन, तुम्ही निघा. वन्या निश्चिंत झाली आणि मयूरसोबत जाण्यास तयार झाली. मी गाडी घेऊन येतो, तू इथेच थांब, मयूर म्हणाला. नको, माझी स्वतःची गाडी आहे, वन्या म्हणाली. तुझी गाडी इथेच ठेव, मीही कॉलेजलाच चाललोय, बाबांनी मला पण मीटिंगला यायला सांगितलंय, मयूरने स्पष्ट केलं. ठीक आहे, पण तू मीटिंगमध्ये काय करशील? ती थोड्या उपहासाने म्हणाली. मी कॉलेजचा स्पॉन्सर आहे, मयूरने मिश्किलपणे उत्तर दिलं. पार्किंगमध्ये जाऊन मयूरने गाडी आणली आणि वन्याजवळ थांबला. ती मागे बसायला लागली तेव्हा तो म्हणाला, मी तुझा ड्रायव्हर नाही आहे, पुढेच बस. वन्याने काहीही न बोलता त्याच्याकडे रागाने पाहिलं, पण शेवटी पुढच्या सीटवर येऊन बसली. तिने खिडकीकडे चेहरा वळवून घेतला आणि शांत बसली. मयूर तिच्या त्या वागण्यावर हसत होता. त्याने एक गाणं लावलं आणि काय योगायोग, ते गाणं मयूरचं आवडतं होतं. तिने उत्तर का दिलं नाही? म्हणजे ती मला नाकारते का? की तिला गोंधळून टाकलं गेलंय? हे सगळं आताही त्याच्या मनात चालूच होतं, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य होतं. कारण ती रागात असली, शांत असली तरीही ती त्याला खूप आवडायची. तो हलकासा असला आणि आपल्या मनात विचार केला, कधी ती हसेल आणि मला तिचं मन जिंकायला मिळेल. आणि गाडी कॉलेजकडे निघाली. कॉलेजला पोचल्यावर ती न बघताच आत गेली. त्याने कार पार्किंग केली आणि थेट मीटिंग रूममध्ये गेला. त्यानंतर वन्याची मैत्रीण रिया तिला तिच्या वडिलांच्या तब्येतीबद्दल विचारते आणि वन्या सांगते की ते आता ठीक आहेत. तेवढ्यात हरीश सर म्हणजे तिचे काका आणि मयूर आत येतात आणि मग मीटिंग सुरू होते. हरीश म्हणाले, माफ करा, तुम्हा सगळ्यांना इतक्या उशिरा बोलावलं, पण चिल्ड्रन्स डे जवळ येतोय आणि मी विचार करत होतो की कॉलेजमधल्या मुलांसाठी काहीतरी खास केलं पाहिजे. तुम्हाला वाटेल की हे विद्यार्थी लहान नाहीत, पण आमच्यासाठी ते अजूनही मुलंच आहेत. आणि खरं सांगायचं तर तुम्ही सगळेही माझ्यासाठी मुलांसारखेच आहात. म्हणून मी एक कल्पना सुचवतोय, आपण एखाद्या NGOमधल्या लहान मुलांना चिल्ड्रन्स डेच्या दिवशी आपल्या कॉलेजमध्ये आमंत्रित करूया. वन्या आणि मयूर दोघं एकाच वेळी म्हणाले, ही कल्पना खूपच छान आहे.
सगळ्यांनी हरीशच्या कल्पनेला अनुमोदन दिलं. हरीश म्हणाले, ठीक आहे, मी श्वेता माझी बायको हिला विचारतो आणि ही कल्पना तिला चालेल का. ते बाहेर गेले, फोन केला आणि परत आले. तिला कल्पना आवडली आहे आणि तिने होकार दिलाय. पण एक अट आहे. वन्या उत्सुकतेने विचारते, काय अट आहे सर? हरीश म्हणाले, त्या मुलांना खूप मजा यायला हवी आणि त्यांची नीट काळजी घेतली पाहिजे, कारण ते अजून शाळकरी वयातले आहेत. हरीश सर म्हणाले, तर मग ही जबाबदारी वन्याला देतो. वन्या म्हणाली, ठीक आहे सर. तेवढ्यात मयूर म्हणाला, मला पार्टीसाठी काहीही प्रॉब्लेम नाही आणि पार्टीचे सर्व स्पॉन्सरिंग मी करेन आणि कोणालाही काही मदतीची गरज असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. हा माझा नंबर कार्ड. हरीश सर म्हणाले, ठीक आहे. सगळ्यांना जर हरकत नसेल तर मग आपण पार्टी ठरवू. तुम्ही सगळं उद्यापासून तयारी सुरू करा. बजेट तयार करा आणि लागणाऱ्या गोष्टींची यादी बनवा. जेवण, मुलांसाठी बसण्याची व्यवस्था, खेळ इत्यादी. वन्या म्हणाली, ठीक आहे सर. थोड्याच वेळात मीटिंग संपली. हरीश काका आणि मयूर निघून गेले. वन्याही हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून निघाली. ती कॉलेजच्या गेटजवळ पोहोचली आणि पाहिलं की मयूर कारमध्ये तिची वाट पाहत होता. ती गाडीत बसली आणि ठरवलं की आज ती मयूरशी बोलणार होती, कारण तो खूप मदत करत होता आणि सुरुवातीला दुर्लक्ष केल्यामुळे तिला अपराधी वाटत होतं. तो रोज नाश्ता आणायचा, रात्री हॉस्पिटलमध्ये थांबायचा. वन्या म्हणाली, NGO मधले मुलं नक्कीच खूप एन्जॉय करतील पार्टी. काकांची कल्पना खूप छान आहे ना. मयूरने काहीच उत्तर दिलं नाही, म्हणजे तो अजून रागात आहे असं वाटून वन्याने खोल श्वास घेतला आणि पुन्हा बोलली. वन्या म्हणाली, मयूर, मला खरंच माफ करा. त्या दिवशी बोलले नाही मी तुझ्याशी. मी वडिलांवर रागावले होते. तू खूप मदत केलीस आणि मला खरंच वाईट वाटतंय. मी खरंच सॉरी आहे. असं म्हणत तिने दोन्ही कान पकडले. मयूर म्हणाला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. वन्या म्हणते, मी सॉरी बोलले ना, पण तरीही मला वाटतं तू अजून मला माफ केलं नाहीस. तेव्हा मयूर हसला आणि वन्याच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. मयूर म्हणाला, ठीक आहे, मी सगळं विसरलो. खरं तर मी नाटक केलं तुझी प्रतिक्रिया पाहण्यासाठी. तू खरंच खूप क्यूट आहेस. वन्या हसून म्हणाली, मला माहिती आहे मी क्यूट आहे, पण तूही नाटकबाज आहेस. पण लक्षात ठेव, मी इथे ड्रामा क्वीन आहे. दोघंही खळखळून हसले आणि मग गाडी चालवत असताना हलकी फुलकी गप्पा मारत राहिले. मयूरने तिला त्याचा नंबर दिला आणि काही लागलं तर कॉल कर असं सांगितलं. ते हॉस्पिटलला पोहोचले. मयूर कार पार्क करायला गेला आणि वन्या एंट्रन्सपाशी थांबली. मयूर परत आला आणि मग दोघंही एकत्र आत गेले. आत वन्याचे वडील जेवत होते आणि आईने घरून डबे आणले होते. त्यांनी औषधं घेतली आणि झोपले. तेवढ्यात डॉक्टर राज आले आणि त्यांनी सांगितलं की तिचे वडील आता एकदम ठीक आहेत आणि उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल. हे ऐकून वन्या लहान मुलासारखी उडी मारली, पण ओरडली नाही, कारण वडील झोपलेले होते. डॉक्टर राज निघून गेले आणि वन्या आणि मयूरने त्यानंतर जेवण सुरू ठेवलं. काल वन्याने डॉक्टर राजला विनंती केली होती की एक अजून सोफा द्यावा, कारण रात्री झोपताना दोघांनाही त्रास होत होता. त्यामुळे त्या रात्री मयूर सोफ्यावर झोपला आणि वन्या दुसऱ्या कॉचवर झोपली. वन्याचं दृश्य. आज सकाळ झाली आणि आजचा दिवस खूप खास होता, कारण आज तिचे वडील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होणार होते. वन्या उठली आणि पाहिलं, मयूर तिथे नव्हता. कदाचित तो निघून गेला होता, पण त्याने तिला काही सांगितलं नव्हतं. इतर सगळ्यांप्रमाणेच तिने उठल्यावर लगेच मोबाईल तपासला. व्हॉट्सॲपवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आलेला होता. मेसेज होता, हाय वन्या, गुड मॉर्निंग. मी मयूर बोलतोय. हा माझा पर्सनल नंबर आहे. तू आणि बाबा झोपलेले होता म्हणून मी न सांगता निघून गेलो. उठवायचं वाटलं नाही, त्यामुळे हा मेसेज. मीटिंगसाठी जायचं होतं म्हणून निघालो. सॉरी, न सांगता गेलो म्हणून. वन्याने हसत उत्तर दिलं, हे गुड मॉर्निंग आणि सॉरी बोलण्याची गरज नाही. सगळं एकदम ओके आहे आणि एक मोठं थँक्यू आमची मदत केल्याबद्दल. मयूर ऑनलाईन होता, पण त्याने तिचा मेसेज वाचलेला नव्हता, म्हणून वन्या फ्रेश होण्यासाठी निघाली. परत आल्यावर पाहिलं की आईबाबांच्या शेजारी खुर्चीत बसलेली होती. तिने त्यांच्या दोघांसाठी नाश्ता आणला होता. वन्या आणि तिच्या आईने पटकन डोसे खाल्ले. नंतर वन्याने पुन्हा मोबाईल तपासला आणि मयूरचा मेसेज दिसला. तिने त्याचा नंबर सेव्ह केला. मयूरचा मेसेज होता, थँक्यू बोलायची गरज नाही. बाबांची मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. नाश्ता झाला का? वन्या म्हणते, हो, आत्ताच झाला. आई डोसे घेऊन आली होती. तिने तुझ्यासाठीही आणले होते, पण तू नव्हताच म्हणून मीच खाल्ले. मयूर म्हणतो, ओ, तू माझा हिस्सा खाल्लास?
मी इथे फक्त चहा घेतला आणि आता भूक लागली आहे. वन्या म्हणते, ओ सॉरी, पुढच्या वेळेस तू माझा हिस्सा खा, ठीक आहे? मयूर म्हणतो, हे अगं फक्त मजा करत होतो. मी आता कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता करतो, नंतर बोलू. वन्या म्हणते, ठीक आहे. मी आता डॉक्टर राजच्या कॅबिनमध्ये जाते डिस्चार्ज प्रक्रियेसाठी. मयूर म्हणतो, छान. जेव्हा घरी पोहोचशील तेव्हा मला कॉल कर किंवा मेसेज टाक. वन्या म्हणते, ठीक आहे. वन्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि डॉक्टर राजच्या कॅबिनमध्ये गेली. तिथे त्यांनी सांगितलं की तिचे वडील आता पूर्णपणे ठणठणीत आहेत आणि त्यांना घरी घेऊन जाता येईल. पण त्याचबरोबर त्यांनी तीव्र सूचना दिली की वडिलांना मिठाचं अन्न देऊ नये आणि कोणताही मानसिक ताण देऊ नये, याची काळजी घ्यावी. वन्या रिसेप्शनवर गेली आणि डिस्चार्जची सगळी प्रक्रिया पूर्ण केली. नंतर ती आणि तिचे वडील घरी आले. आई हॉस्पिटलमध्येच थांबली होती कारण तिला एक डिलेव्हरी केस सांभाळायची होती. वन्या विचार करत होती, आता मयूर मीटिंगमध्ये असेल त्यामुळे त्याला कॉल करून डिस्टर्ब न करता एक मेसेज टाकावा. वन्याचं दृश्य. वन्या म्हणाली, आम्ही घरी सुरक्षित पोहोचलो. मी तुझ्या बाबांना डिस्चार्जबद्दल सांगितलं आहे. ती आपल्या वडिलांना बेडवर झोपवलं आणि स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेली. जेवण झाल्यावर तिला कॉलेजला जायचं होतं. तिने आधीच हरीश काकांना कळवलं होतं की ती थोडी उशिरा येईल. वेळ दुपारी 12 वाजता. वन्याने लवकरात लवकर जेवण तयार केलं. वडिलांना खाऊ घातलं आणि औषधं दिली. नंतर स्वतःही जेवली आणि कॉलेजला जायला तयार झाली. ती निघाली तेव्हा वडील झोपलेले होते. निघण्याआधी तिने आईला फोन केला आणि आई लवकरच घरी येणार होती. वन्या कॉलेजमध्ये पोहोचली आणि सुरुवातीला वाणूच्या वर्गात लेक्चर्स घेतले. कॉलेज सकाळी 10 वाजता सुरू होऊन दुपारी 4 वाजता संपतं. लेक्चर्स झाल्यावर ती आपल्या सहकाऱ्यांना बालदिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीत मदत करू लागली. तेवढ्यात मयूरचा मेसेज आला, दॅट्स ग्रेट, टेक केअर ऑफ युअरसेल्फ अँड अंकल. वन्याने उत्तर दिलं, हो, मी त्यांना जेवण आणि औषधं दिली आहेत. कदाचित अजूनही झोपलेले असतील. मी सध्या कॉलेजमध्ये आहे. बालदिनाच्या कार्यक्रमाची तयारी करत आहे. मयूर म्हणतो, दॅट्स ग्रेट, कंटिन्यू. बालदिनाचा दिवस. कॉलेजचे सर्व विद्यार्थी पार्टी ड्रेसमध्ये आले होते. त्यांच्यासाठी एक ड्रेस कोड ठरवण्यात आला होता. मुलांनी काळे कपडे घालायचे आणि मुलींनी लाल. वन्याने एक सुंदर लाल गाऊन घातलेला होता आणि त्यासोबत चांदीचे कानातले घातले होते. काही वेळात श्वेता मावशी NGO मधल्या मुलांना घेऊन आली. सर्व मुलांना बसवण्यात आले. हरीश काका आणि मयूरही तिथे आले. मयूरने वन्याला हात हलवून स्मित हास्य केलं. वन्या त्यांच्या जवळ गेली आणि हलकसं हसली. मयूरने काळा ड्रेस घातलेला होता. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.